कार्यक्रमात शब्दांची फटकाराही देखील पाहायला मिळाली। म्हणजे बाहेर देशात जाऊन 15 लाख कोटीची एमओयू मराठी भाषा बोलून आणल्याचं देखील आपण सांगायला। मी उल्लेख असा केला की मराठी भाषा बोलताना लाजण्याची काही आवश्यकता नाही। मी देखील राज्याचा उद्योग मंत्री आहे आणि म्हणून मी सांगितलं की मराठी भाषा मी स्वतः बोलतो। मी मुख्यमंत्री महोदयांबरोबर गेलो होतो। मराठी बोलत असताना देखील 15,70,000 कोटीचे प्रकल्प आले। याचा अर्थ मराठी भाषा जी आहे ही जगामध्ये प्रसिद्ध आहे, जगामध्ये बोलली जाते। आपण देखील त्याचा चांगला वापर केला पाहिजे ही त्याच्यातली भावना होती। सर, तुम्ही आधुनिक उल्लेख केलेला आहे। जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा गडिंग गावा शिकण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती काय होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं आपल्या शत्रूवर मात केली होती, हे शिक्षण JNU मधून मिळावं यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 10 कोटी रुपये त्यांनी JNUला दिलेले आहेत आणि त्याची पुढची स्टेप आम्ही घेतली। आता त्याचं अध्यासन केंद्र सुरू करून तिथे MA चे कोर्सेस देखील सुरू होत आहेत। प्राकृतिक भाषा जी आहे, प्राकृत भाषा, त्याच्यासाठी सुद्धा केंद्र शासनाकडून निधी येणार असल्याचं प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। प्राकृत भाषा देखील महाराष्ट्रामध्ये होती, त्याच्यामुळे त्यातला काही निधी हा महाराष्ट्राला मिळावा ही आमची मागणी आहे। यामध्ये आमची सगळ्यांचीच भूमिका ही आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतील, सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलतील आणि याच्यामधनं मार्ग काढतील याची पूर्ण खात्री आहे। सर, स्वराज्य रक्षक संभाजी ही जी मालिका आहे याच्या शेवटावरून वाद होताना पाहायला मिळतो। तर आता अमोल कोल्हे यांनी याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। आमच्यावरती काही बर्डन होतं, दबाव होता, नियम होते, त्याच्यामुळे आम्ही तो शेवट दाखवू शकलो। ठीक आहे ना, आता ते निर्माते होते, ते त्याच्यातले कलाकार होते, त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। मराठी भाषेला दर्जा दिलेला, मात्र मराठी शाळांचा दर्जा शालेय शिक्षण विभागामधून देखील दर्जेदार शाळा उभ्या राहाव्यात यासाठी दादासाहेब भुसे प्रयत्नशील आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यावर अभ्यास करतायत आणि त्याच्यातनं देखील चांगल्या शाळा आहेत त्याच्यापेक्षा उभ्या राहतील याची मला खात्री आहे। परंतु याच निमित्तानं मला अजून एक गोष्टीचा उहापोह या ठिकाणी करायचा आहे की ज्या मतदारसंघातनं मी निवडून येतो त्याच मतदारसंघामध्ये नाणीजला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांचा मठ आहे आणि तिथे अनेक लाखो भक्त भाविक त्या ठिकाणी येतात। त्यांनी त्यांची भूमिका ज्यावेळी मांडली त्यांच्यावर त्यांना एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून विजय वडेट्टीवारांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचा आम्ही जाहीरपणाने निषेध करतो, कारण शेवटी ते धर्मासाठी काम करतायत। धर्मासाठी काम करणं योग्य नाही असं सांगणं योग्य नाही। शेवटी विजय वडेट्टीवार हे देखील राजकारणामध्ये आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या संतप्त भावना या सगळ्यांकडनं मांडल्या जात आहेत याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे। आणि नरेंद्राचार्य हे माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचा मठ आहे, त्यांच्यापासून अनेक हजारो लोकांना मला असं वाटतं की व्यसनमुक्तीचा लाभ झालेला आहे, आरोग्याच्या सुविधा मिळालेल्या आहेत। याच वर्षी त्यांनी 1,16,000 रक्ताच्या बाटलांचं संकलन केलेलं आहे। असं सामाजिक काम देखील त्यांच्या ट्रस्टमधनं होत असताना त्यांच्यावर आक्षेप घेणं किंवा त्यांच्यावर बोलणं हे निषेध करण्यासारखं आहे आणि म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो। सर, कोणी कितीही उड्या मारल्या तरी सुद्धा ठाकरे हा ब्रँड मिटवता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे। तर ते म्हणताय की आम्ही सर्व नेते जे आहेत ठाकरे गटातील ठाणे दौऱ्यावरती जाणार नाही, लोकशाहीमध्ये ते कुठेही जाऊ शकतात ना। अशा अनेक वेळा ठाणे दौऱ्यावर अनेक लोक आली, पण एकनाथ शिंदे साहेब 1.25 लाख मतांना निवडून आले ना। त्याच्यामुळं ठाण्यामध्ये कोणी जरी आलं तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय नेतृत्वाला डॅमेज करू शकते असं जर त्यांचे काही मनसुबे असतील तर ते ठाणेकर उधळून लावतील। आणि म्हणूनच ठाण्यामध्ये जो काही रिझल्ट मिळाला हा शिवसेनेच्या धनुष्यबाणाला 100% मिळाला आहे। 3 जिल्ह्यामध्ये 15 जागा आम्ही महायुतीनं 3 जिल्ह्यामध्ये लढलो, त्याच्यामध्ये 14 जागा आम्ही जिंकलोय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। हे बोलणं फार सोपं आहे, पण ठाणेकरांनी एकनाथ शिंदे साहेबांवर किती प्रेम आहे हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देखील दाखवून दिलेलं आहे। निलेम गोरे यांनी साहित्य संमेलनात जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नेते नाराज असले, नाराजीचा सूर येतोय, कारण त्या ठिकाणी ते योग्य जागा नव्हती किंवा योग्य वेळ नव्हती अशा प्रकारचं वक्तव्य नाही। याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की साहित्य संमेलनामध्ये राजकारण येऊ नये या मताशी आम्ही सगळेच आहोत, परंतु राजकीय गोष्टींची चर्चा देखील जेव्हा व्यासपीठावर होते आणि एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळी ते दिलेलं उत्तर होतं। आणि मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा होत आहेत हे साहित्य संमेलन आता संपलेलं आहे। साहित्य संमेलनानंतर स्वागताध्यक्ष शरद पवार साहेबांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे, परंतु या मुलाखतीमध्ये चर्चेमध्ये हे झालं आहे की चर्चाच जर व्यासपीठावर झाली नसती
अशी उत्तरं देखील मिळाली नसती. सर अभिजात भाषेला दर्जा मिळालाय मराठीला, तर तो जो केंद्र सरकार जो निधी देतो तर तो निधी किती असेल आणि तो कधी मिळेल? त्या निधीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. येत्या महिन्याभरामध्ये त्या निधीची तरतूद होईल आणि ती निधीची तरतूद झाल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांना नक्की सांगू की केंद्र शासनाने आम्हाला एवढे एवढे पैसे दिले. सर एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की जो अमित शहा सत्तेत नसताना खरी शिवसेना कोणाची हे कळेल, मात्र आता हे संजय राऊत म्हणतात की अमित शहाची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष आहे अमित शहा. नाही, एक लक्षात घ्या, गेली 2.5 वर्ष आम्ही ऐकतोच आहे ना. आता त्याच्यामध्ये नव्यानं काय उत्तरं द्यायची? ज्या लोकांना जनतेनं उत्तरं दिलीत, आम्ही 80 जागा लढलो आणि 60 आम्ही जिंकलो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ते 97 लढे, त्याच्यातले 20 जिंकले. त्याच्यामुळे धनुष्यबाणाची शिवसेना, वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना, त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबच करतायत आणि तेच करू शकतायत. हे महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध करून दिलेलं आहे. अभ्यासात इंद्रजित सावंत यांच्यावरती मारण्याची धमकी केलेली आहे का व्यक्तीने फोन केला? तर पोलिसांनी कारवाई करावी, चौकशी करून. पण ज्यांचं नाव समोर येतं त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले. त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा फेसबुकला पोस्ट केलेली आहे. नाही, मी काय म्हटलं, चौकशी करून तशा पद्धतीचा प्रकार घडला असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.